महिला आयपीएस अधिकाऱ्याला अजितदादांनी दमदाटी केल्याचं प्रकरण आता आणखी चिघळलंय। विरोधकांनी धमकी देणाऱ्या अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। सत्ताधारी महायुतीनं अजित पवारांची पाठराखण केल्याचं दिसतंय। प्रकरण हाताबाहेर गेल्याची कल्पना आल्यानं अजितदादांनीही आपला कुणाला धमकावण्याचा उद्देश नव्हता असं सांगत यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय। बघूयात। महिला आयपीएसला धमकावल्याचं प्रकरण आणखी चिघळलं। अजितदादांच्या धमकीचा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर गुन्हा। सरकारकडून दादांची पाठराखण, विरोधकांचे टीकेचे बाण। हाँ, तो हमको उनको मदद करने का ही काम है सर। आपके साथ बोल रहा हूँ, मैं आपको आदेश देता हूँ कि वो रुकवाओ और आप जाओ और तहसीलदार को बताओ कि अजित पवार जी का फोन आया था, डिप्टी चीफ मिनिस्टर ने मुझे कहा ये सब रुकवाने के लिए, क्योंकि अभी मुंबई में जरा मुंबई का माहौल एकदम खराब हुआ है, उसको अपने को प्राधान्य देना है। मेरा नाम बताओ उनको। सर वो मुझे आप एक काम कीजिए, आप मुझे मेरे फोन में मतलब डायरेक्ट कॉल कीजिए ना। एक मिनट, मैं तेरे ऊपर एक्शन लूंगा। अभी मैं खुद आपके साथ बोल रहा हूँ कि आप मुझे डायरेक्ट कॉल बताती हो। सर मुझे नहीं पता है आप सर समझ रही है सर, जो आप बोल रही है समझ रही है। सर मुझे मुझे देखना है ना। अजितदादांनी करमाळ्याच्या पोलीस उपअधीक्षक अंजली कृष्णा यांना दिलेल्या कथित धमकीचा व्हिडिओ व्हायरल झालाय। या व्हिडिओमुळे अजितदादांवर विरोधकांनी टीकेचे बाण सोडायला सुरुवात केली आहे। अजित पवारांच्या पक्षात सगळे चोर लुटारू आणि डाकू असल्याची टीका शिवसेना ठाकरे पक्षानं केली आहे। महिला आयपीएस अधिकाऱ्याला धमकावणाऱ्या अजितदादांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे। तुम्ही सगळे चोरांचे सरदार आहात। तुम्ही महाराष्ट्र राज्य हे चोरांचं राज्य केलेलं आहे, एवढंच मी सांगतो। पोट चोरी त्याच्यामध्ये आलीच, पण तुम्ही अख्खा महाराष्ट्र चोरताय आणि महाराष्ट्राचं उत्तम प्रशासनाला तुम्ही भ्रष्टाचाराची कीड लावताय आणि त्याला जबाबदार हे जे चाललंय ना काल, त्यांना लाज वाटली पाहिजे हो राज्याच्या मंत्र्यांना अशा प्रकारे उघडपणे फोन करणं दुसऱ्याच्या फोनवरून। कोणासाठी करताय तुम्ही? या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अर्धा महाराष्ट्र लुटला आहे। एका आयपीएस अधिकाऱ्याला दम देत आहेत, हे मोठे शिस्तबद्ध आहेत ना। मी बेशिस्त खपावून घेणार नाही काय बोलतात ना ते, हे काय आहे? एका आयपीएस अधिकाऱ्याला तुम्ही अशा प्रकारे दम देता, ते सुद्धा तुमच्या पक्षातल्या चोरांना संरक्षण द्या हे सांगण्यासाठी। मिस्टर अजित पवार कुठे गेला तुमचं डिसिप्लिन कोणासाठी आहे? शिस्त कोणासाठी आहे? आर्थिक शिस्त कोणासाठी आहे? बेकायदेशीर बुरमाचं प्रकरण करणं म्हणजे राज्याच्या तिजोरीला चुना लावणं। तुम्ही अर्थमंत्री आहात, हे प्रकरण समोर आल्यावर नैतिकदृष्ट्या अजित पवारांना सरकारमध्ये राहण्याचा अधिकार खरं म्हणजे उरत नाही। एकेकाळचे अजितदादांचे सहकारी असलेल्या जितेंद्र आव्हाड यांनी दादांवर बोचरी टीका केली आहे। अजितदादांची फोनवरची भाषा म्हणजे मगरुरी असल्याचा आरोप आव्हाडांनी केलाय। महिला आयपीएस अधिकाऱ्याला धमकीच्या भाषेत बोलताना लाडकी बहीण धोरण कुठे गेलं असा सवाल आव्हाडांनी विचारलाय। महाराष्ट्राला हे कळलं असेल की मगरुरी किती आहे। एखाद्या लाडकी बहीण ना, फार लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण, मग ती कोण होती? एखाद्या भगिनीला अशा अर्वाच्य भाषेत बोलायचं आणि कोणासाठी? हां, मी समजू शकतो एखाद्या कार्यकर्त्यावरती अन्याय झाला आहे, कार्यकर्ता फार घायकुतीला आला आहे आणि मग तुम्ही कार्यकर्त्यासाठी फोन करता, वाळू चोरांसाठी, वाळू माफियांसाठी। म्हणजे राज्य सरकार चालवतंय काय? म्हणजे वाळू माफिया ह्या राज्य सरकारचा कणा आहे की त्याच्यासाठी डेप्युटी चीफ मिनिस्टर अजित पवार हे एका आयपीएस अधिकारी, डायरेक्ट आयपीएस ऑफिसरला, आणि त्या पण म्हणजे मी काही त्यांना पर्सनली बघितलेलं नाही की ओळखत नाही, पण त्या तरुण दिसत आहेत, म्हणजे नुकत्याच सेवेत आलेले आहेत, त्यांनाच महाराष्ट्राच्या राजकारणाची ओळख ही अशी की इथले उपमुख्यमंत्री आपल्याला डायरेक्ट दमच देत आहेत। महाराष्ट्राची प्रतिमा बदलली झाली। अजित पवारांच्या या वादग्रस्त व्हिडिओ क्लिप प्रकरणात सरकार बॅकफूटला गेल्याचं दिसतंय। सरकारनं या प्रकरणात अजितदादांची पाठराखण केली आहे।
अजितदादांचा फोन करून धमकावण्याचा उद्देश नसावा असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलंय. तर अजितदादांचा आवाजच तसा असल्यानं IPS अधिकाऱ्याला धमकी वाटली असावी असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी म्हटलंय. त्यांचा बोलण्याचा हेतू काय होता, तिकडे काय त्याच्याबद्दल संभ्रम निर्माण झाला. शेवटी अजितदादा किमान चुकीच्या कामाला फार त्या ठिकाणी कुणाला फोन करत नाही. अजित पवारजींची नेहमीच भूमिका ही नियमातल्या कामाची राहिलेली आहे. दादांची एक शैली आहे, त्यांचा तो एक आवाज आहे. त्यामुळे त्यांचा आवाज म्हणजे ते काय ओरडतायत असं जर काय कोण अनुमान काढत असेल तर मग गेल्या 40 वर्षात दादा कोणाला कळले नाही असं दुर्दैवाने मला म्हणायला लागेल. त्यांचा स्वाभाविक आवाज आहे. असं आम्ही जरी बसलो तरी ते त्याच टोनमध्ये बोलतात. त्याचा अर्थ ते काय रागवलेत असं काय मानत नाही. उलट हल्ली हसायला लागले तर तुम्ही म्हणता दादा तुम्ही काय हसता. वाद होताच अजित पवारांनी सोशल मीडियावरनं कथित संवादाबाबत सारवासारव केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या संवादाच्या संदर्भात काही व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित होत आहेत. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत राहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा होता. आपल्या पोलीस दलाबद्दल तसंच धैर्यानं आणि प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे. माझ्यासाठी कायद्याचं राज्य हेच सर्वात महत्त्वाचं आहे. मी पारदर्शक प्रशासकीय कारभारासाठी आणि बेकायदेशीर वाळू माती खडक उपशासह प्रत्येक बेकायदेशीर कृतीवर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहे असं अजितदादांनी म्हटलं. कार्यकर्त्यांनी वादग्रस्त कृती करू नये असं अजितदादा नेहमी सांगतात. पण या धमकीच्या प्रकरणामुळे अजितदादा स्वतः अडचणीत आलेत असं म्हणायला हरकत नाहीये. सचिन कसबे, झी 24 तास, पंढरपूर.